पुढची बातमी थेट कोल्हापुरातली आहे। संततधार पाऊस तिथे सुरू आहे। धरण क्षेत्रातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी ही 19 फूट 10 इंच पोहोचली आहे। पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येते। आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। रणजित, काल 5 बंधारे पाण्याखाली गेले होते, मात्र आज 10 बंधारे जवळपास पाण्याखाली गेले। गेली 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मी सध्या कोल्हापूर शहरातली पंचगंगा नदी जिथून वाहते त्या राजाराम बंधारा परिसरात आहे। काल रात्री उशिरा राजाराम बंधारावर देखील पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले आणि हा बंधारा आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। काल साधारण 5 बंधारे पाण्याखाली गेले होते, मात्र रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे आता याच बंधाऱ्यांची संख्या जवळजवळ 10 झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या परिसरात मुसळधार पाऊस चालू आहे। तसंच गडिंग्लज, आजरा या भागात देखील पाऊस सुरू असल्यामुळे इथली वाहतूक संत गतीने आणि पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। एकूणच पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही 21 फुटांवर वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 4 दिवस जो पाऊस चालू आहे या पावसाचा परिणाम आता नद्यांवर झालेला आहे आणि असाच पाऊस जर सुरू राहिला तर पूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची। रणजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय आता राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे जवळपास पाण्याखाली गेलेले आहेत। पंचगंगा नदी आणि इतर सगळ्या नद्याच कोल्हापूरमधल्या दुथडी भरून वाहतात। जोरदार पाऊस आता कोल्हापूरमध्ये झालेला आहे।